जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या साह्यानं तुमची निराशेच्या नजर कैदेतून सुटका करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीचं 5G. सोमवार ते शुक्रवार जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विनोदाच्या कूटनीतीमध्ये माहिर असणाऱ्या आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. यांच्या प्रयत्नांना कौतुकाची रसद पुरवणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सईद आंबेडकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, रूम पार्टनर्स बसले आहेत महिन्याचा हिशोब करण्यासाठी, पण त्यांच्या या वाटाघाटींमध्ये आपल्याला मात्र हास्याचा भरघोस फायदा होणार हे नक्की. चला तर मग हाच फायदा करून घेण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, विनोदाचे डबल डेकर प्रसाद खांडेकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे यांना. गुरुदेव, मला गाणं शिकवा, आशीर्वाद द्या. तिला आशीर्वाद द्याला लयच हिंमत करतोस गाणं शिकायची. जे शिकायला पाहिजे शिकत नाही आहेस. गाणं शिकून काय होणार देवाला माहिती तुझं. पण हा बघ, सूर महत्वाचा. हो हो हो. सुरांशी कधी भंकस करायची नाही 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 हा? नाही, मला तुमचा गंडा घालायचा आहे. गंडा घालायचा आहे. हो हो हो. गाणं ऐकल्यावर मी ठरवणार तुला गंडा घालायचा की गंडा घालायचा आहे. सुर, हा, नीट हो हो हो. बायो गो कुकुनी भात खाल्ल्या बायो गो कोणी भात काल्यान. सगळं सूर ना इकडे तिकडे पालतायत. असं नको करू. नीट नीट कान देऊन ऐक ना गाणं. हा, परत एकदा. बायो गो कुकुनी भात खाल्ल्यान. बायो गो कोणी भात काल्यान. हे काय केलं? हरकत घेतली. हरकत हवी. सुरुवातीला हरकत घ्यायची नाही, माहिती आहे. सूर सगळं कन्फ्यूज होतात, माहिती. सगळीकडे पालापल होते. इकडे बोलू की तिकडे बोलू. आणि सूर काय गेंजी असतात का नाही. इंजी तर असं तसं हातात येत नाही. लक्षात ठेव. आणि सूर नाजूक असतात, आधी ध्यानात ठेव. अच्छा, नाजूक, हा? नाजूक. नीट गा. हा, नीट गा. बायो गो कोणी भात. चाबे 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 थांब. तुझ्या आवाजामुळे एलियन आला बघ. अर्धवट एलियन एलियन आहे मी वाचाडेन. एलियन दिसतोय. आरण्या आहे ना मी वाचाड्या. अरण्या, असं काय? हा, तोंडावर का रुमाल घेऊन आला टावेल? हा, अरे असं तोंड लपवणार का? काय केलंयस काय? मी हा? मी नाही, आपण केले वाचाड्यानो. आपण काय केलेलं आहे? जगनेश किराणा मालवाल्या त्याचे पैसे दिले का तुम्ही? जिग्नेश 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 येतो. जिग्नेश. हा हा. त्याला घाबरत द्यायचे पैसे. त्याला पैसे का द्यायचं? वाचाड्यानो, आपण किराणा माल त्याच्याकडे घेतलाय ना, हो. मग त्याचे पैसे नको द्यायला. मी जायच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं ना, त्या जिग्नेश भाईचे पैसे देऊन टाका. तुम्ही अजूनपर्यंत का नाही दिले वाचाड्यानो? त्याची माणसं मला शोधत आहेत मारायला, माहिती आहे काय? वाचाड्यानो, तुम्ही लिस्ट बनवली, ती मी त्याला दिली. हा. किराणा माल आणला तेव्हा मी त्याच्याकडनं आणला. तो मलाच ओळखतोय, तो मला जबाबदार धरतोय. वाचाड्यानो, मला तो पुलता धाव काय म्हणतात पलता भुई त्याने करून ठेवला नाही, माहितीये? आता होईल थोडी केली. हा, वाचाड्यानो, मला तो शोधून शोधून मारतोय आहे. अरे माझं काम होतं. आता त्याच्या दुकानाच्या समोरच माझं जाणं येणं आहे ना. हा. अरे मी त्याच्या दुकानाच्या समोर असं आलो, असं लपून 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 चालला होता. त्याला दिसू नये म्हणून. त्याला दिसू नये म्हणून. हा, मग पण त्याची माणसं हा. वसारे खाली वाकून येतात आणि मला शोधून मारतात. काय सांगतो? तिसऱ्या दिवशी मी काय केलं माहिती आहे काय? छत्री घेतली. माझ्याकडे छत्री होती. हा, तुझ्याकडे आहे. छत्री घेऊन मी आता आपल्या हातात होतो. अरे बापरे. तो जिग्नेश वसाडा बोलला,
ही बुटकी छत्री घाबरली का पण ते अरे पाऊस नाही, ऊन नाही आहे, छत्री कशाला? म्हणून तो धावत आला. अरे बापरे. असं फसवशील वसाऱ्या? हा. मला मी आयडिया करतोय ते मला काय जमतच नाही. अरे. शेवटी काय केलं, संध्याकाळी पोरं घरी जातात ना शाळेतून, बरं, हा. त्या पोरांमध्ये मी घुसलो. हा. असा घुसलो, कसा घुसलो, ए आरण्या बोललो, वा, वा. आरण्या बोललो तो वसाऱ्याने मला मारला, झेंजरवलाने आत नेऊन माहिती अरे मारेल नाही तर काय. मला सांग, आरण्या म्हटल्यावर तू वहू कशाला करायचा? वहू करायचा नव्हता, तुला वह लागला आणि त्यानं म्हणून मारला. मी तेच दुसऱ्या दिवशी नाही केलं. नाही केलं. पोरं सकाळी शाळेत निघाली, हा. त्यांच्यात मी घुसलो बर. आणि असा जायला लागलो. मी बोलले, "टीव्ही माग." "आरण्या, टीव्ही." कोणा गेला तर, "हे नंदू." नंदू हा. बोले, नंदू तर आपलं नाव नाही आहे. मी त्याला बोललो, वाऊ वाऊ बोला, तुला इथं राहू आत नेऊन मारला नाही माहितीये त्याने मला. अरे या तुमच्या मुलं वचडतो का तो, मला हे कळत नाही. काय? मी एवढ्या आयडिया करतोय तरी त्याने कसं ओळखलं मला? अरे तुझा थोबाडावर ना तुला वह लागला. नंदू म्हटल्यावर तू वहू करायची काय गरज होती? म्हणजे वलायला नको होत. कशाला वाढलास तू? तुला अक्कल आहे वासाड्या? हा, नुसता पलतोयस, लपतोयस. कशासाठी लपतोयस? काय लपू नको. जर त्या जिग्नेश भाईचे पैसे आहेत तर सगळं देऊन टाक. मी का द्यायचं वचड्यानो? कोणती आणणार? अरे आपण किराणा माल आपण मागितलं, तुम्ही खाल्लाय सगळे पैसे. अरुण भाऊ शांत हो. अरे शांत कसं आहे? तू 700 मी 700 बनव. शांत, शांत. हा? तू तुझे पैसे देऊन टाक, हा. आम्ही देतो आमच्या नंतर. अरे काय येड्यानो, मी खाल्लेत काय पैसे? अरे मी खाल्ले काय वसाड्यानो? नाही. तुम्ही पण खाल्ले ना त्याच्यामध्ये. हो हो हो, नाही बरोबर आहे त्याचा. अरे त्याला त्रास होतो जिग्नेश भाईचा. तुम्ही पैसे द्या ना यार. हो 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 हो. थांबा ना, काय एवढं? प्रभादा, एक पैसा नाही माझ्याकडे बघूच नको. हो तीन बाय ना, माझ्याकडे पण नाहीये. अरुण भाऊ, हा. अरुण भाऊ, काय? बघ रे जरा. खरं आहे ना, सगळे पैसे तूच दिले पाहिजे. होय, होय. आमचे पण म्हणजे, अरे आता आपल्यात शेठ कोण शेठ कोण आहे? अरुण शेठ तू आहे की नाही मग? अरुण शेठ. हा. वसाड्या मागच्या टायमाला तुझी गर्लफ्रेंड आली होती, माझी काय ओळख करून दिली होतीस? हा पेस्ट कंट्रोल वाला आहे आमचा. मी पेस्ट कंट्रोल वाला. येडा आहेस. हाँ वसाड़ी ती जाता जाता दोनदा मला विचारते, सिर्फ उंदीर मारने का कितना लेगा? मी म्हणलं नाही नाही वो ठीक आहे. नाही नाही, सिर्फ उंदीर मारने का कितना लेगा? लेगा का उंदीर लेगा? मारणार मी. उंदीर मारणार वाटते वसाड्या. नाही ना, तुझी इज्जत वसाडे मी सांभाळले, तुझं वसाडे सेटिंग तुटू नाही म्हणून मी केले. Setting, होय, होय. आणि आता तू सांगतोस मला आता होतो. नाही, नाही, बरोबर आहे. अरुण भाऊ शांत राहणार अरे आहे. सांगते कसं नाव वसाडे नाही, नाही, ऐकून घ्या. नाही, बरोबर आहे त्याचं. बरोबर आहे काय हे? तुला काय कळतंय काय रे? त्याला त्रास होतो ना. हा, पण मी काय म्हणतो, एवढं बिल कसं बोल 21 रुपये? एवढं आपण रेशन आणलेलं होतं त्याच्याकडनं. नाही नाही, मला नाही वाटत हे खोटं आहे सगळं. 21 रुपये बिल झालं कसं मला सांग. वसाड्यानो, हा, हे काय आहे? काय आहे? ही लिस्ट जी बनवली आपण ती बघा. अच्छा, हो, ह्याच्यात राहिली 21 रुपयाची आली ना. बघा आधी. अरे हे काय? आंघोलीचं 5 साबण हे कशासाठी आणलेलं होतं? खायासाठी आणलेलं, खायासाठी. अंघोळी साबण खायसाठी आणतात. एवढं लागतात? एवढं लागतात म्हणजे तुम्ही लागतात, तुम्हाला लागतात वसाड्यानो, मला लागतच नाही. हे मी आंघोळीला साबण कधीच वापरत नाही. मी घाम चोलतो का नाही माझ्या अंगाला? घाम अमोनिया असतो ना त्याच्यात. अरे बापरे, एवढं माहिती तुला? सायन्सचा स्टुडंट होता काय? नाही नाही, माझं जनरल नॉलेज लय सॉलिड आहे का नाही. हे अमोनिया आहे का नाही? ही माझी कांती का तुकतुकीत आहे. ही अमोनिया मी लावला ना तर इथला ग्लो वाढतो का नाही? अमोनियामुळे ब्लिचिंग ब्लिचिंग होतं त्याच्यामुळे. आणि तुला माहिती आहे माझ्या घामाला वास नाही. माझी बेंबीत कस्तुरी आहे का नाही? मग थोबाड बेंबीत घालून बसत जा वसाड्या. येडायस काय तू? आम्ही साबण वापरतच नाही. अरण्या, तू एक काम कर, तू आंघोळीला जाशील ना, माझ्या बेंबीली थोडीशी कस्तुरी घेऊन जा. कानफड फोडून वसाड्या. हा? छानपणा करतोय आणि वसाड्या. खरंच वास येत नाही मला त्याच्यामुळे वास येत नाही घामाला माझ्या. नाही हा. त्या वास येत नाही असं नाहीये. काय? हा. जिन्यात सुद्धा वास येतो म्हणजे असं एकदम पण येतो अरे असं. नाही तर काय, घाणेरडा एक नंबरचा. मी? हा, खाली तिकडे जिन्यापर्यंत बोकड्याचा वास येतो माहिती. काहीतरी- घरात पाहुणे आणणार असेल तर आधी ह्याच्यावर आधी फ्रेशनर मारायला लागतो आणि मग घरात फ्रेशनर मारावा लागतो. जाऊ दे ना, नको ना एवढं तक्ता नाही, करू अरे रे. मग नाही तर काय अरे वसाड्या. जिभेचे तुकडे होतील ना. एवढं मुद्दा आपण काय, मुद्दा हा काय? सामान एवढं आपण साबण वापरत नाही आणि मी पण साबण वापरत नाही.
हा साबण वापरत नाही मग साबण वापरतो कोण वसाड्यानो? जेव्हा सुद्धा मी घरी येतो तेव्हा नुसतं मला चपटी दिसते, ती पण अशी वसाड्यानं भिंतीला लावली असते आणि ती वर असते. माझे वांदे होतात. रात्रीचं साबण मला कुठे भेटणार, म्हणूनच ती चपटी मी घेतो, इकडे लावतो आणि सगळे अंघोळ करतो वसाड्यानो. आणि सांगतो साबण हा वापरत नाही, तू वापरत नाही, साबण कोण वापरत? अरे बाबा, साबण लावलंय, नाही, येतो एखादा साबण आणून तुला सुंगत राय 24 घंटे बस. अरे मग कधीतरी एखादा नवीन साबण मला वास घेऊन अंघोळ करू द्या ना. अरे हो, थोडासा शांत राय ना. 2100 रुपये बिल ओरडून मरून जातो, आता जातो पुचकून दम धर. अरे करता तुम्ही, तो वाचाडा तो मला हो. मारतोय माहिती. काय एक मिनिट हे काय आहे? काय अर्धा किलो काजू, 5 लिटर दूध, हा, मग ते काय? बदाम, बेदाणे, पिस्ता, 2 किलो साखर काय पाहिजे एवढी? हे श्याम्या गप, त्याच्यावर कशाला वरटतोस? ते तूच लिहलेला आहे. तुला काजू खायची तलप आली होती ना, तू म्हटलं हा पण सगळं लिहून टाकूया. काय झाला, ह्याला आली काजूची तलप, काजू खाऊया म्हणून. मी म्हटलं नुसतं कशाला मागवतोस, बदाम पिस्त मागव, आपण बासुंदी करूया. बासुंदी करून आम्ही खाल्लेली का नाही? भारी होती. अरे पण मी तुम्हाला बोललो होतो ना वाचवाड्यानो, माझ्यासाठी बासुंदी ठेवा, मी जालिंदरला येतोय मी. तू जालिंदरला होतास का? हा मग. आम्हाला वाटलं भाईंदरला. हो. नाही, त्याच्यामुळे काय झालं, इंदर आणि जालिंदर, भा आणि जा, कुठं किती फरक आहे बघा. नाही, फरक सगळा कळतोय आरण्या. पण काय झालं, आम्ही संध्याकाळपर्यंत तुझी वाट बघितलेली, तू काय आला नाहीस म्हणून सगळी बासुंदी आम्ही खाऊन टाकलेली. आता बासुंदी ठेवली त्याला वास नाही आला असता. ती काय बटाट्याची भाजी आहे, वास याला वाचड्यानो? बासुंदी जर फ्रीज मध्ये ठेवायची ना, 1 महिना राहते ती. ते आता जिगण्याच्या पैशाचं काय करायचं बघ बुवा. हे आपल्या काय नाही वाचड्यानो, तुम्ही एक तर का काय हे माझे 700 रुपये घ्या. हा. हे पाहिजे, हे 200, माझे 700 झाले. हा. तुमच्या पैशाचं त्याला द्यायचं तर द्या, नका देऊ मला माहित नाही. तो कधी पण येईल घरी आणि मला कान फडवेल. माझा विषय संपलेला आहे. हो. तू कशाला हो म्हणतो? अरे माझं नाव नंदू नाहीच आहे. अरे पण नंदू ए क्या छे ओलो नंदू, क्या छे ओलो नंदू? ओलो सुको नंदू नथो छो. ए टकलू चल, ए क्या छे ओलो नंदू, क्या छे? ए ओलो नंदूला शोधतोय, तुला नाही. तू ये भारी. मला सुकेलं ओलो नंदू. अबे झड़पाई, अबे मारा ती छुपाने. मारा पैसा काढ, मारा पैसा काढ, ऐक मारा पैसा काढ. माझ्याकडनं कशाला, यांच्याकडनं पण घ्या. ए बने कोण छे? नाही आमचा काही संबंध नाही. हे आमचे अरुण शेठ आहे. आम्ही यांच्या ट्रकवर क्लीनर म्हणून काम करतो. मी पुसतो यांचा ट्रक. हे बघा कसं मारतात. अया अय्या. अया इकडे जा भाऊ. अया मारा पासेથી सामान कोण લઈ ગયો? हा मी तो पैसा पण तू जापीस. मारा पैसा काढ, मारा पैसा काढ. મને पैसा જોઈએ. नाही, जेवूया तर आपण जेवूया, नाही असं नाही आहे. जेवूया. मला खिचडी बनवता येते, फक्त याला मारू नको. ए पैसा જોઈએ એટલે મને पैसा આપे. नाही, आपे मला नाही येत. जेव्हा ठेव, आमच्या घरात कोणच आपे वरिवित नाही. आम्ही मला खिचडी फार फार आमलेट बनवू छो, पण आपे नाही बनवू. આ ગાંડા જાવગલ સિનાત કોણ છે? આ શું કરે છે? અને પૈસા જોઈએ, મારા पैसा જોઈએ. त्यांना पैसे पाहिजे. पैसे ऐका नाही, हरण्या पैसे देऊन टाक. अरे वाचड्यानो, मी कुठून पैसे देऊ? असं काय करते हे बघा साहेब, ऐका ना. म्हणजे मला लाज वाटते ह्या माणसाची, माहिती आहे. आज तुमच्याकडनं सामान आणतो आणि आमच्यावर संपूर आरोप करतो. हे आमच्याकडचं 700 रुपये घ्या, बाकीचे हे पैसे आहेत ना, शेठ हलवलं तुमचं फेड करतील ना. એટલેच એટલે 700 रुपये. એટલે म्हणजे आम्ही दिलेले पैसे. हा माणूस काय करतो माहितीये का, किराणा आणतो तर आमच्याकडून पैसे घेतो आणि नंतर तुम्हाला पैसे देत नाही आणि नंतर परत तुम्ही येऊन आम्हाला बोलतायत बघा. અને એક ખબર पडी. अरे बाबा, तू एक मी नंबर माझे पैसे दिले, हे सातशे. ऐकून तर घे. किचू खाली कर, किचू खाली कर. ए हरण्या, तुझ्याकडे जर खिचू आहे तो आधी खाली कर, नाही तर लपड अरे पण माझ्याकडे आधी खिचू तुझा खाली कर. माझा खिचू कुठं आहे? खिचू खाली कर, कुठला खाली करू खिचू? खिचू खाली कर. अरे माझा खिचू नाही आहे, मला एकच खिचू माहिती आहे. खिचू खाली, तो कसा खाली करू मी? मारा खिचू खाली कर. मारा कर, बीजू खिचू खाली, बीजू खिचू खाली कर. खिचू खिचू ती माझी ट्रकची चावी आहे, माझी ट्रकची चावी. તું જ્યાં સુધી પૈસા નહીં આપે ત્યાં સુધી તારો ટ્રક મારા પાસે રહેશે. म्हणजे भिकाऱ्या पैसे दे, मग तुझा ट्रक घेऊन जा. अरे ट्रकची चावी घेऊन गेला वाचाडे आहे. मला मालक मारेल.
वसरे ट्रकची चावी घेऊन गेलाय तो वसरे अरे टॉमी घेऊन जाते महागडी आहे टॉमी 1400 रुपयाचे ट्रक घेऊन गेला बाई. वसरे पैसे 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 द्या मला पैसा आमच्याकडे असायला तर हवा ना. वसरे, पैसे द्या मला आता माझे तो 700 रुपये घेऊन गेला हे काय माझ्याकडे हे 2 रुपये 2 रुपये असं 2 7 झाले, बाकीचे तुम्ही देऊन टाका वरचे. 700 बोलो 7 रुपये दिले तुम्ही वाचाडे तुम्ही आता जगत नाही मला. बाप रे, फारच डांबरट आहात तुम्ही, फारच गंडवलं तरुणदांना. पण ऑफकोर्स त्यामुळेच फारच मजा आली. मस्त परफॉर्मन्स. बघूया हा सर काय म्हणतात प्रसाददा. बहारदार ॲज युजल. दरवेळेला काही ना काहीतरी वेगळ्या क्लुप्त्या आणि युक्त्या तुम्ही काढता अरुणला गंडवण्यासाठी. अरुण, तुझी गंमत अशी आहे की तुझ्यामुळे ना स्टेजवरती नसलेल्या वस्तू गोष्टी पण आम्हाला स्पष्ट दिसतात. म्हणजे तुझ्या वर्णनामुळे आम्हाला ती चपटी साबणाची वडी दिसली, ती वर किती चिकटवली ते पण दिसलं, त्याच्यासाठी तू कशा उड्या मारत असशील, कशी ती तुझ्या हाताला लागत असेल ते पण सगळं आमच्या समोर उभं राहतं. अशी तुझी ताकद आहे की नसलेल्या गोष्टी पण तू दाखवू शकतोस तुझ्या काय म्हणूया तुझ्या एनर्जीनी आणि तुझ्या परफॉर्मन्सनी. मजा आली. सई. बिजू खुटू परफॉर्मन्स होता एकदम. अरुण दादा, माझ्याकडे तुमच्यासाठी एकच शब्द आणि जेस्चर आहे, पुकी. फारच म्हणजे तुमच्या इनोसेन्स मधून जो विनोद तयार होतो तो अनमॅचेबल आहे आणि तो कायम अनमॅचडच राहणार आहे असं मला वाटतं. आणि तुमच्या दोघांची साथ पण तेवढीच तगडी असते, बिलिव्हेबल करता गोष्टी. आणि आज मला आनंद आहे की रूम तुमची खूप आवरलेली आहे आज, ते बघून बरं वाटलं. वेल डन. मंडळी, कर्तव्यदक्ष समीर चौघुले सज्ज झाले आहेत आज आपल्या ऑफिसमधल्या लेडी स्टाफची फॅशन शो साठीची तयारी करून घेण्यासाठी. त्यामुळे आपण सज्ज होऊया हास्याच्या श्रावण सरी अनुभवण्यासाठी आणि ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. येस सर, मी ॲक्च्युली काम करणार सर फोन वाजतोय, फोन. या स्किटची सुरुवात नेहमी बॉस येऊन होते ना, त्यामुळे सवय. हॅलो, हां शाकाल सर. चौगुले मला शाकाल बोलाल तुम्ही? नाही सर, सकाळ फोन कसा काय केला? फालतू लॉजिक आहे, फालतू. ओ सॉरी सर, सॉरी. जुलै महिन्याचा मंथली रिपोर्ट का नाही आला अजून माझ्याकडे? काय हो का नाही आला? पाठवला. अच्छा, म्हणजे मी खोटं बोलतोय. ओ हो काय? नाही एक मिनिट सर. हॅलो, वेंगुर्ले गेले वेंगुर्लेकर पाठवला का? हो पाठवलं. काय पण हो सर, पाठवला सर, पाठवला. अरे मग साकी नाक्याला ट्रॅफिक मध्ये अडकलाय का तो? असू नका इडियट. दर महिन्याला तुम्हाला रिपोर्टची आठवण करून द्यावी लागते चौगुले, लाज बाळगा. हो सर, बाळगतो सर. अर्ध्या तासात रिपोर्ट मला माझ्या टेबलवर हवाय. येस, अर्धा तास मी हे करतो सर. सर ठेवू नका सर. एक गोष्ट सांगायची होती सर. काय चौगुले? सर तुम्ही चिडणार नसत एक सांगू का सर? बोला. माझ्या बायकोने स्टीलच्या छोट्या डबीत तुम्हाला एक लिंबाचं गोड लोणचं दिलंय. आणू देऊ तुम्हाला? येऊन केबिन मध्ये देऊ? डोळ्यात घाला ते स्वतःच्या. निंबून लोणचं दीर आहे ना तो. छोटीशी डबी मा 1 चिरी दिशी का 2 चिरी दिशी रे? अरे त्यान बाय ना काम करायला येस का खावला येस रे तू रे? जवय नाही तवय आथाना तथाना गप्पा ठोकस. कवय मवय काम बी करत आहे रे. ओ आयधी, ओ डोभा, बोल ना ते काही. सर गैनाचं गाठोडं राहिलं. बायना बाटोर रास्ते, बायना बाटोर. अर्धा तास मा रिपोर्ट माले मना टेबलवर पाहिजे. दिशी का नाही दिशी का नुसता यस म्हणशी तू? तुनी तगत अशी शेना डोका मनाई भुसा आणि कोठे बी घुसा. हे नवीन आहे सर यावेळेला. नाईस. उठतो बेटा. ओके सर. रिपोर्ट पाठवा लवकर. हो सर, हो देतो मी सर. ठेवू. वेंगुर्ले गेले
नाव काय वेंगुर्लेकर सर. तुम्ही मला पाठवला का म्हणालात? हो पाठवला, चहावाल्याला निरोप पाठवला. चहाचा निरोप बॉसचा फोन आहे, बाटोड सरांचा. चहाचा निरोप मी त्यांना सांगू? ते मला प्रश्न विचारतील चहावाला निरोप पाठवला का म्हणून? कळत नाही का तुम्हाला? मेल पाठवायला सांगितलं होता तुम्हाला, मंथली रिपोर्ट पाठवला का? काय हो आत्ता आलात तुम्ही स्किट मध्ये? असे काय रिएक्ट होत आहे? बघितलं नाही मला तुम्ही आल्यापासून. रिपोर्ट पाठवला का तुम्ही? पाठवला का रिपोर्ट? सर नाही सर, मी कसं मेल पाठवणार ना? का नाही मेल पाठवलात पण? आम्ही तर फिमेल आहोत ना सर. तुम्हाला लाज नाही वाटत? ही वेळ आहे असे विनोद करायचे? हा? नाही सर. का नाही पाठवलात मेल? मला उत्तर हवंय. सर ऑफिसचं वायफाय डाऊन होतं म्हणून. हे काय आता करतच होते सर. लाज वाटली पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. आज तुमच्यामुळे ना तो माणूस काही ना काही भाषेत मला बोलून जातो. जाताना काय बोलून गेला? माबापला खिचकी मा. काय अर्थ होतो याचा? मी काम करत नाही, मी तुम्हाला सूट देत नाही का? मला सांगा. मी सूट मी 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 नीट वागत नाही का? मला हो का नाही का? हो नाही का? हो सांगा तुम्ही. नीट वागत नाही का मी? एक लेडीज स्टाफ म्हणून तुम्हाला मी सूट देतो की नाही का? हो का नाही का? देतो. हो सर. देतो ना मी सूट, पण तुम्ही मला कोऑपरेट का नाही करत मग? हा रिपोर्ट महिन्याच्या 2 तारखेला जाणं अपेक्षित होतं. आज किती तारीख आहे? 5 तारीख आहे. का नाही गेला? काय हो निरुपर आहे? निहारिका. कठीण नावाचं कोण घेऊन आला इकडे नवीन? का नाही गेलं मला सांगा. गेले वर्षभर आपल्या ऑफिसची जी अधोगती होतीये ती का होतं याचा विचार नको करायला तुम्ही? मी अधोगतीच्या काळातच जॉईन केलंय ना सर. काहीच माहिती नाही यार. मग माहीत करून घ्या तुम्ही. ही कारण मला देऊ नका सांगून ठेवतोय. हसमुख राय अँड कंपनी अँड ग्रँडफादर्स अँड सन्स ही कंपनी होती, त्याची फाईल बनवायला सांगितली होती. कुठे आहे फाईल? फाईल कुठे आहे? कुणाची जबाबदारी? कुठे आहे फाईल? फाईल तुमच्या टेबलावर ठेवली ना सर. बाटोड सर. बाटोड सर म्हणालात मला तुम्ही एकदम? सॉरी सर, ठेवली आहे फाईल तुमची. ओके ठीक आहे, ठेवली असेल तुम्ही कदाचित बघितली नसेल, पण आता मला काम म्हणजे काम पाहिजे. अजिबात कोणी काही हे करायचं नाही सांगून ठेवतोय. भाषाचा काही रोखा का देत हा शिके? बाटोड का भाई ना? बाटोड का? बाटोड. बेंचो पार्टी आपली. म्युझिक काय देत आहे मला? मी काम करतोय तिकडे. काय करायचं? सांग मग तू काय करायचं? आपल्याला काही करून कॅन्सल करावं लागणार आहे. झालं ना? मेल पाठवलंय बघ. पाठव. CC ठेवलंय तुला बघ. ठेवलंयस ना? हा. मला पण ठेव. तिघी मिळून एकच मेल पाठवताय? नाही सर. एकाच मेल बद्दल काय बोलताय? वेगवेगळी कामं करा. हो सर. मेल पाठवायची जबाबदारी कोणाला दिलेली होती? हो मला सर. तुम्ही पाठवा. तुम्ही वेगळं काम करा. दुसरं नाही का ऑफिसमध्ये काम? आहे सर. करा. सांग ना कसं करायचं आता? मलाच नाही कळते कसं कर. जाऊ दे मग, वेळ नाही तर कॅन्सल करूया, बॅकआउट होऊया. मी पण तेच बोलते, कॅन्सल करून टाकूया आपण. नको ना, माझी पहिलीच वेळ आहे ना, प्लीज प्लीज. का पहिली संध्याकाळ झाली की घरची कामं असतात, कसं करणार हे सगळं? माझ्या मुलाची परीक्षा पण जवळ आली, मला नाही जमणार गं. बॅकआउट करूया. नाही लंच टाइम मध्ये करूया ना. 20 मिनिटांचा लंच टाइम असतो, त्याच्यात वेळ मिळणार आहे का आपल्याला? निहारी काय चाललंय तुमचं? झाला का मेल बोलताय? पाठवलाय बघ रसिका. हो आला. निहारिका बघ. हो आला. म्हणजे काम फायनल करायचं का बॅकआउट? मला तेच वाटतं, Cancel आपण करूया? कॅन्सल करून टाकूया. चालेल दुसरा मग. काही पर्यायच नसेल तर काय करणार? चला मी करते मेसेज त्यांना फायनल मध्ये. करून टाक पटकन. कशाबद्दल बोलत होतात? कशाबद्दल बोलत होतात मग? बोलत कशाबद्दल होतात? काय हो सारिकाबाई, कशाबद्दल बोलत होतात? निहारिका हे आहे जे काय कठीण नावाचे काय एक येतात ना आमच्याकडे, कशाबद्दल बोलत होतात? काहीच नाही सर, ते कामाचंच बोलत होतो आम्ही. नाही एवढं आत्मीयतेने तुम्ही जे बोलत होतात ना मगाशी, काहीतरी खुसूर पुसूर, ते कामाचं नसणार. मला सांगा काय हो खरात बाई, काय कशाबद्दल बोलत होतात? काही नाही. काही नाहीचं व्हेरिएशन चांगले. काही नाही कशाबद्दल बोलत होतात ते मला सांगा. कामाबद्दल बोलत होतो. नाही खोटं बोलता. हे बा तुम्ही मला मन मोकळं करा. तुमचं लक्ष लागणार आहे का वेंगरे गेले? हा तुम्ही मला सांगा कशाबद्दल बोलत होतात तुम्ही?
कशाबद्दल बोलतो काय मनात ठेवू नका. कामावर लक्ष तुम्हाला केंद्रित करता येणार नाही. मी कसा बॉस आहे मी तुम्हाला माहिती नाही. कोऑपरेट करतो की नको की नको हो काय आहे ते बोला तुम्ही. सांगते म्हणजे तुम्ही विचारता म्हणून सांगते सर. हो सांगा. ऍक्च्युली आमच्या बायकांचा ना एक क्लब आहे. हा. आम्ही सगळ्या सख्या अरे सख्या म्हटल्यावर बायकाच आहे. हा. हा, बरोबर आहे. हो हो म्हणजे नाव आहे आमचं. हो हो येस येस. तर आम्ही सगळ्यांनी ऍक्च्युली फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट करायचं. हो सर. नाईस 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 फॅशन. MHJ श्रावण तारका MHJ श्रावण तारका अगेन लेडीज आहे. तारका व्हेरी गुड व्हेरी गुड. पण प्रॉब्लेम असा होता ना मनापासून पार्टिसिपेट करायचं पण प्रॅक्टिस करायला वेळच मिळत नाहीये. हो सर. अच्छा. आणि ते फॅशन शो वगैरे आम्ही कधी केला नाहीये. आम्ही फक्त ट्रेनमध्ये असे लटकत आलोय ना, तर कॅटवॉक पण कधी केलं नाही, तर आम्हाला जरा दडपण आलंय. त्यामुळे कळत नाही करू की नको नाही करू. आणि तेवढंच नाहीये ग, शृंगार राऊंड पण आहे सर. हो सर. ना पण मला असं वाटतं आपल्याला वेळ नसेल तर मग कॅन्सल करूयात ना. हा ठीक आहे, बॅकआउट करूया. उगाच ओढून ताणून करण्यात काही पॉईंट कॅन्सल. माझ्या ना ओळखीचा एक आहे, हा. कोण तो आपल्याला ग्रूम करायला मदत करेल. बेस मग आधी का नाही सांगितलं? नाही पण तो ना प्रत्येकी 50,000 रुपये फी घेतो. चल 50,000 50,000? नाही एवढं नको आपल्याला पगार तरी आहे का तेवढा? जाऊ दे कॅन्सल करू. कॅन्सल एवढं काय नाही. बॅकआउटच करूया. 50,000 खूप आहेत. शिकवण्यासारखं काही नसतं. नाही तर काय सर. आता माझ्याकडे 3 मुली आल्या तर मी असं शिकवेन. म्हणजे असं काही जनरल सांगतो मी. नाही सर, पण काम खूप आहे ना आपल्याला, नको. काम आहे. येस सर, मी काम आहे, बॅकआउट काम आहे. करते. मेल करतेस का त्यांना? हो, हो, हो. आपल्या तिघींचं पण करून हो टाक. हो हो येस, जाऊ दे, कॅन्सलच करूया. वेळ पण नाहीये हो कशाला ना. मारायला करायचं. फायनल चल करू ना. केला mail? हे बघ सेंड करू का? सर करू. एकदम हे बघा एकदम असं नाही म्हणू नका. थोडासा प्रयत्न करायला काय हरकत आहे. जस्ट एक मला काही हे नाही हा म्हणजे आय एम इनफ हे वर्क. पण जस्ट एक काम करायला काय हरकत आहे एवढं तुम्हाला मला विचारायचं होतं. काय प्रयत्न करा. हा आम्हाला कुठे जमणार आहे फॅशन शो, आम्ही कधी केला पण नाहीये हो सर. ना. ऍक्च्युली मी शिकवू शकतो. नाही तुम्ही सर येस तुम्ही शिकवणार? येस. सर, म्हणजे तुम्ही कसं? कॉलेजला असताना मी तसा एक्स्ट्रा करिक्युलर हा सर. काय सर? शब्द एक्स्ट्रा करिक्युलर करिक्युलर ऍक्टिव्हिटी, हा ते कॉलेजमध्ये असताना मी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी. याच्यामध्ये मी खूप पुढे होतो, ऍक्टिव्ह होतो. सिरियसली सर? हो ऍक्च्युली मी फॅशन शो वगैरे सुद्धा बसवलेले आहेत. या, म्हणजे मला हे तसं हे काही नाही आहे. म्हणजे मला ऍक्च्युली कॉलेजमध्ये त्या काळी मनीष हालमात्रा म्हणायचे. मनीष मल्होत्रा म्हणायचं असेल. मनीष मल्होत्रा म्हणायचे. गॉड सर, तुम्ही खरंच ते, fashion सगळं show? ते गेस होतं माझ्याकडे तसं. म्हणजे असं काही हे नाही म्हणजे. Seriously, हो हो हो. पण सर नको म्हणजे ना ग. ओके, ठीक. कारण मग सर तुम्ही आम्हाला मदत करता म्हणजे आम्ही तुम्हाला त्रास देतो आणि मग ते राजपूत सर येऊन तुम्हाला हा, ओरडतात. सर. नाही, त्यामुळे कारण मग नको. तुम्ही माझी बाजू घेत नाही ना. मला एकटं पाडता हे कारण आहे त्याचं. नाही नाही सर, ते राजपूत सर केवढे ते अंगावर आले की भीती वाटते सर. नाही बरोबर आहे. पण तुम्ही मला एकटं पडता ना. मग तसं नको ना मग करायला. मग असं आहे ठीक ना. आहे, ते तसं दर वेळेला होतं आणि मी फसतो. जाऊ दे मग कॅन्सल Cancel करूया. कर, हे बघ. कॅन्सल करू करूया. ना सेंड? सेंड फायनल फायनल. सर हे बघा. थांबा. पण मी काय म्हणतो या वेळेला साथ दिली तुम्ही तर आपण करूया फॅशन शो. तसं डायरेक्ट हो नाही चालेल. हो सांगता. म्हणत असाल तर ठीक आहे. मी तुम्हाला शिकवतो. तसा प्रॉब्लेम नाहीये. खरंच सर? येस. तुम्ही खरं आम्हाला शिकवणार? पण 5.5 मिनिटं. ओके, येस. फार वेळ नाहीये. येस, डन सर, चालेल आम्हाला. ओके कम ऑन गाईस. चालेल ओके सर, थँक्यू सर. सर तुम्हाला तर सगळं येतं सर. बऱ्याच वर्षांनी आहे सो आय एम सो सॉरी. वेंगुर्ले इकडे येतो. हे तुम्ही इकडे या. वेंगुर्लेकर सर. वेंगुर्लेकर हे इकडे या. ओके आणि निळू भाऊ तुम्ही इकडे या साईडला. सॉरी नावं एवढी कठीण आहेत ना. हे ह्यांचं कसं खरातबाई सोपं पडतं. कळलं का? कधी कधी म्हटलं तरी बघतात. नाही जस्ट एक सांगतो मी. हे सोपं पडतं मला. ओके सो द मेन पर्पज ऑफ द फॅशन शो इज शोईंग युअर ब्युटी टू द ऑडियन्स. येस सर. So beauty is someone has said from the heart of the beauty is kind of a beauty is very important in this hey म्हणजे whatever feel this. So when you show a beauty the audience will what a beauty. Audience says what a beauty असं म्हणजे हा. So but the beauty is not everything. Please listen to it. Beauty is not everything. Attitude is important. येस सर, येस सर, येस. ॲटिट्यूड खूप महत्वाचा आहे. म्हणजे sir. तुम्ही फॅशन शोला जेव्हा येतात त्यावेळेला ॲटिट्यूड प्रचंड महत्वाचा असतो. ओके सर. सो डोळ्यातला अंगार फॉर द सेक ऑफ फॅशन शो इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही जर नुसतं तुमच्याकडे बघितलं तर तो अंगार दिसणार नाही. कारण तो प्रॅक्टिसने येतो. मी नॉर्मल बघतोय 1 2 3 होणार नाही. आता मी अंगार आणलेला आहे. अंगार
हा 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 एक प्रॅक्टिसचा हे असतो हो, sir. ओके आता मी बघतो तुमच्याकडे आता बघा 1 2 3 ऐक मी का सगळं त्यांच्याकडे बघितलं तुम्ही घाई करू नका तुम्ही इन व्हायची घाई करू नका मी तुम्हाला वेळ देणार सगळं वेळ देणार ओके सॉरी सर हां सो तर मी तुमच्याकडे बघतो नॉर्मल बघतो तुम्हाला काही होणार नाही ये नाही अंगार ये हे आहे खरंच sir. तुम्ही राहिला तुमचा अंगार राहिला एक ये हा ये हे नॉर्मल तुम्ही बघा आत्ता या क्षणाला मला काही वाटणार नाही खरंच बाई बघा हे बघ हे असं कसं झालं अरे बघा थोडंसं पर्सनली हो आलं असेल आय जस्ट ॲक्टेड इन सो द फॅशन शो मुळात फॅशन शो इज अबाउट परफॉर्मिंग इज अ लाईव्ह आर्ट इन द हा सर live art in the front of the people. Okay, got it. So when you stand, attitude, 180 degrees मान खांद्या पॅरल वर्टिकल मान. This is attitude. हा हात दाखवा सगळ्यांनी. हे हात हे आपण म्हणतो ना चंद्र दाखवा. अर्धा चंद्र काढा. दिस इज अ कारंजी. हा हे आपण करतो ते हे करायचं आणि हे फ्रंट दिस इज फ्रंटल दिस इज बॅक. गॉट इट. आणि कधी तुम्ही आता एक काम करूया आपण कॅटवॉक बघूया तुमच्या तिघांचं कसं आहे ते. गॉट इट. आपण मी तुम्हाला सांगतो मी म्युझिक लावतो तुम्ही सगळ्यांनी इथपर्यंत चालत यायचं कळलं 1 2 3 ए थांबा कट थांबा काय झालं सर नाही नाही खरात बाई तुम्ही कशा आलात माहिती का रविवार सकाळी चला अंडी पाव आणायला जाऊया ह्या लेवलला तुम्ही असं फॅशन शोला असं नाही जात कोणी. दिस इज रॉंग. मी तेच तुम्हाला सांगतोय तुम्ही कंबर नव्हती पकडलेली सर एवढंच सांगतोय कंबर नव्हती पकडलेली सर काय नाही नाही मला दुसरं काही नाही सांगायचं तुम्हाला आणि तुम्ही विंगरलेलं हा तुम्ही कशा आलात कशाचं 28 29 तारखेला आपल्याला बघा सगळे पैसे संपतात मग जा नाक्यावर ATM मध्ये 500 रुपये काढ तशा जाताना तुम्ही गाऊन बिऊन घालून तशा गेलात तुम्ही. आय डोंट वॉन्ट दिस. आणि तुम्ही हे अमेरिका मॅडम काय नाव तुमचं निहारिका मॅडम तुम्ही आता कशा गेलात माहिती का परीक्षा सेंटरमध्ये गेल्यावर तुम्हाला कळलं की अरे इतिहासाचा अभ्यास केलाय भूगोलाचा पेपर निघाला ते झाल्यावर कसं होईल तसं झालं. नो गाईज दिस इज नॉट फॅशन. Yes, मी तुम्हाला सांगतो all about the confidence in your body. Want to show this to you? Yes, we can show this. Come on, माझे म्हणा. Yes, we can show it. Come on. Yes, we can show it. Yes, we can show it. Yes, we can show it. I like the spirit of this. थँक्यू सर थँक्यू सर मगाशी सांगितल्याप्रमाणे हा दमलो मी थोडा ओके सो चंद्रकोर अर्धा चंद्र काढलं खांदा नाही सॉरी कंबर खांदा बॅक फ्रंटल दिस इज बॅक. नाही चालताना असं नाही चालायचं. 1 अप 1 अप 1 अप 1 अप. दिस इज अ वॉक. ओके सर 90 डिग्रीज. ओके सर आता आहे 180 डिग्रीज ॲटिट्यूड अंगार अगं बाई अडलो कसं आम्ही? पायावर पाय पडला ना सर अडलो कसं आम्ही? सर तुम्ही ते असं करताना पडलात. अच्छा एकदम मला हे झालं का ओके सर प्रॅक्टिस करताना निकॅप लावायला पाहिजे ना सर. नाही माझं होतं नाही कसं असं कोण झालं बस फॉरवर्ड ओके आपण जरा हे करूया येस सर अगेन हा सर 16 1 1 1 1 1 2 5 6 काउंटिंग ओके सर ओके सर 180 डिग्रीज अंगार ॲटिट्यूड हाफ चंद्र व्हेरी Yes, sir. Yes, sir. अंगार Yes, sir. Come on, come on, sir. 180 degrees. कुठे म्युझिक लाव ते फक्त प्ले म्युझिक करा लावू का हा Yes, sir. येस Wow, sir. कमाल. क्या बात आहे सर मस्तच सर मस्त आपल्याला कसं जमणार गो एवढं आहे त्याच्याची हे आहे कष्ट आहे एवढ्या वर्षांची एवढ्या वर्षांची मेहनत आहे मेहनत आहे. हे नाही पण तुमच्या लक्षात आलं आता? लक्षात आलं सर ह्याच्यावरून तुम्ही रोज प्रॅक्टिस करा Yes, sir. गॉट इट Yes, yes, sir. पटकन कामाला जा हो. ओके
सई पुढचा राऊंड कुठला आहे ग शृंगार ग सर ते शृंगार हा शृंगारला जोडीदार लागेल ओ सर सर शृंगार म्हणजे तसा शृंगार नाही सर साडी पटकन साडी नेसायची मेकअप करायचा तो वाला अच्छा शृंगार शृंगार या टायटल खाली ही ऍक्टिव्हिटी आहे तसं मी डीट मध्ये घुसू शकतो शृंगार मिगर नाही म्हणजे नाही ते नको ओके साडी ठीक आहे मग साडी नेसायची तुम्हाला माहिती असेलच हो नाही नाही माहित सर नाही सर आम्हाला नाही इतकं छान नाही नेसत सर साडी हे बघा ना हो सर ते इथून प्लेट्स येतात ना त्या नाही येत आम्हाला हा, सर ते पदर असं हे नाही साडी नेसणं एक कला आहे सिरियसली सर येस सर डोंट टेल मी तुम्हाला साडी नेसता येते यू गॉट इट सर खरंच तुम्हाला साडी नेसता येते मी कॉलेजमध्ये असताना मला साडी नेशा म्हणून ओळखायचं अय्या, काय सांगता म्हणजे सर म्हणजे कॉलेजमध्ये फेस्टिवल डे असायचा किंवा एक्स्ट्रा करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीज असायची त्यावेळेला मला मुलीवर असा ए साडी नेशा इकडे हे जर बघ असं म्हणून मी जाऊन ना असं असं करून ते असं असं खाली खेचायचो वगैरे किती गोडचं. माझ्या पाकिटात अजूनही सेफ्टी पिनं असतील काय म्हणता मी नेहमी ठेवतो My God. आता असतील 4 असतील ऍक्च्युली 3 उरलेत एक परवा टोचले म्हणून काढून टाकली पण 3 उरलेले आहेत माझ्याकडे अजूनही मी तयारी कॅरी करतो मला पदर लावता येतो तुम्हाला सर असा व्यवस्थित बाई कशी चापून चुपून साडी नेसते दॅट वे आय कॅन डू इट वनिताबाई तुम्हाला सांगते असे पुरुष शोधून सापडत नाहीत ग Don't. म्हणजे साडी नेसता येणं म्हणजे एकदम टॅलेंट आहे मल्टी टॅलेंट सॉलिड मला असं एकदम सवय नाही कौतुकाची प्लीज डोंट डू दिस तुम्हाला शिकायची आहे साडी आवडेल सर ठीक आहे खरं बाई साडी काढा ओ सर नाही पिशवीतली साडी काढा ना पिशवी आणली असेल आणले 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 अरे, आणली आहे तुम्ही साडी अहो मी असं सहज म्हणालो नाही सर आम्हाला प्रॅक्टिस करायचीच होती ना या सर अरे तुम्ही ऍक्च्युली साडी आणली Yes, sir. अरे, wow. हा सो साडी नेसायची इज सगळ्यात आधी साडी पकडायची हा सो मी बोथ हँड्स हा ही साडी पकडली आणि ही आज सगळ्यात आधी छान उभं राहायचं आरशासमोर येस सर आणि हे ये या या हा हा किती 16 वारी आहे की काय किती सर तुम्ही फिरवताय तिला हो गाडी 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 येस सर ये साडी आहे हा हा ये इथे खोचून ठेवे खोचायचं कसं आहे शो मी अंगठा असं करा ये अंगठा ये इधर ये ओके ये है की नाही? ये तर येस सर येस ओके हो 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 वेगळं टॅलेंट हो आणि मग नारू घ्यायचा असा निर्या घ्यायचा इथे. नारू अरे बापरे ही चापून चुपून अशी मी चारी बाजूने बघितलं तर ओ चाप और चूप ये और ये करके अरे खालचं उघडं पडलं हा, सर. ये करके आणि हे अशी इथून घेऊन ये अरे अंधार का लाईट लावा सर हे डोक्यावर पदर आलाय सर होय, तो डोक्यावर. जर असं बाजूला घ्या अच्छा ओके हे करून ही दुसरी पद्धत आहे गुजराती नेसायची असेल तर उलटी अशी घ्यावी लागते आणि हे करून हे असं करून समोरच्याला हे जरा एक घ्या. कुदरत का कमाल आहे नको असतं तेव्हा बरोबर एवढे कसे येता हो सर तुम्ही सॉरी सर तुम्ही कसे आलात सॉरी सर मी कधी आलो सॉरी सर तुम्ही काय चालू आहे तुमचं नाही सर मी त्यांना साडी कशी नेसायची हे जरा समजवत होतो मी सांगत होतो सर अरे तुम्ही आंडेरना वक्ता बरा तोडना तुम्ही बायना खेगुंड्या मारू खेगुंड्या दखस काय रे हो गंदा मंदा मुसडी ना प्लीज प्लीज सर तुम्ही शिव्या देऊ नका ऐका सर चिरमिरी धूमधडाका हय्यो शटअप हे काय चालू आहे चौगुले हे काय चालू आहे सॉरी सर त्यांनी मला काय सांगितलं की त्यांचा एक कार्यक्रम होता श्रावण हे खारका नाही श्रावण खारका तारका तारका हा तारका ओ खरात बाई
ओ खरात बाई यांना सांगा जरा यांना सांगा जरा सर नमस्कार सर नमस्कार, नमस्कार. गुड मॉर्निंग कधी आलात सर तुम्ही आम्ही पाहिलंच नाही तुम्हाला हो तुम्ही आत्ता आलात की काय स्किट मध्ये दरवेळेला अहो तुम्ही आता मला सांगितलं ना ते सगळं करायचं काय साडी का नेसताय तुम्ही अरे तुम्ही मला सांगितलं ना आता बोले काय हे नाही नाही तुम्ही पलटी मारली सर यांनी नाही, सर. एक मिनिट. हे काय तुम्ही सांगितलं यांना नाही सर मी आता मानवर केली मी आता मेलच करत होते sir. अरे मी नाही का तुम्ही मला सांगितलं असं हे खोचा मी अंगठा सांगितला करा आणि मग खोचायला काय सांगितलं. करताय चौगुले? नाही ही सांगू व्यंकर गेले तुम्ही प्लीज जरा जरा तुम्ही प्लीज सांगा ना त्यांना काय सांगू? अरे तारखाचं बोललो ना तारखाचं हा ते चर्चशी तारकांचं बोलून घ्यायचं नाही नाही 400 तारखा नाही हो. तारखा डेट्स अहो काय बोलतात अहो काय? तारखा ते नाही का फॅशन शोचं आपलं ठरलं होतं तुम्ही म्हणाला साडी नेसायची आहे. कधी काहीच कळत नाही काय बोलताय अरे, सर? सर, चौगुले, पलटी काय मारतायत. चालू आहे? सर पलटी मारतायत पलटी मारतायत. अहो खरंच सांगतो मी तुम्हाला हरजित तुम्ही please. नाव आहे त्यांचं निहारिका निहारिका सॉरी निहारिका सॉरी प्लीज तुम्ही तरी सांगा तुम्ही नवीन आहात तुम्ही प्लीज सांगा त्यांना कसं करा प्लीज हो सर मी नवीनच जॉईन झाले सांगितलं. माझ्यावर खूप प्रेशर आहे सर पण हे काय सर हे काय तुम्ही साडी का नेसलाय पलटी मारली त्यांनी सर पलटी मारली शपथ परत आज मला कबूल केलं होतं त्यांनी पलटी नाही मारणार सर मी तुम्ही बायना चाटंबाज तुम्ही बायना सटाक्या सोडू सगळं खोटं बोलतोय सगळं खोटं बोलताय तुम्ही सर एकदा सोडा सर मी बघतो तुमच्याकडे नंतर बघतो आता तुम्हाला आणि मला हेड ऑफिसला बोलवलंय चला. चला सर काही ओ, चौगुले असं कुठे येत आहे ती साडी सोडा इकडे राहू दे सर बरं वाटतंय मोकळं साडी ठेवा तिकडे अहो सर येऊ दे ना सर हाय का पटकन ठेवा अरे सर प्लीज चला लवकर बायना बात तोडा तुम्ही सोडा मी बायना बायना बात तोडा तुम्ही सगळे अहो, हे काय? हे ठेवा तिकडे. बॅग घातली तुम्ही. वा 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 कडक एकदम अंगार परफॉर्मन्स आज मी जगातला सगळ्यात भारी कॅटवॉक पाहिला खूप भारी खूपच मस्त मजा आली हासरसिक प्रसाददा तुम्हाला यांचा ॲटिट्यूड कसा वाटला खतरनाक म्हणजे पहिल्यांदा त्याने पहिलं मी पण असा झालो खुर्चीमध्ये. आणि तू म्हणजे ना ही सिरीज आली की मी कम्प्लीट 180 डिग्री ठेवून असंच बघतो ही सिरीज त्यामुळे बहारदार फार मजा आली. वनिता मला इतका साळसूद आणि इतका भोळा आव आणल्यानंतर आरशात पाहू शकतेस तू स्वतःला इट संपल्यावर बघू शकतेस स्वतःला वा वा बहारदार रसिका मस्त. निहारिका तुझं खूप स्वागत आहे या मंचावरती पुन्हा एकदा आणि तुझा आवाज आणि तुझं टायमिंग खूप इंटरेस्टिंग आहे आणि उत्तर तू पण इथे अशी प्रगती करशील अशा शुभेच्छा देतो. थँक्यू मजा आली खूप मजा आली वंडरफुल. सई क्रेझी परफॉर्मन्स होता सॅमी वॉचिंग यू इन युअर एलिमेंट हे ना हा एक निव्वळ आनंद आहे आणि आज तो आनंद तू आम्हाला दिल्याबद्दल खूप धन्यवाद. काही रिॲक्शन्स अफाट होत्या अनाकलनीय होत्या आणि आम्ही खूप एन्जॉय केल्या. ज्या प्रकारचं इंग्लिश आणि जसं बोलत होतास मला आठवतं आम्ही कॉलेजमध्ये असताना असं ते गाण्याचे लिरिक्स इंग्रजी गाण्याचे लिरिक्स असेच म्हणायचो काही तर त्याची खूप आठवण झाली आणि अफाट परफॉर्म केलंस फार मजा आली. वी एन्जॉयड अ लॉट आणि मला ह्या प्रहसनातली स्पेशली श्यामदादाची भाषा त्याची शैली भयंकर आवडते. कधीच लक्षात राहत नाही ते खूप अवघड आहे पण ऐकायला ते मेलडी सारखं वाटतं मजा आली व्हेरी नाईस. थँक्यू मंडळी प्रेम कधी कुठे कसं व्यक्त करावं हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न असला तरी त्याच्यामुळे काय काय घडेल याची कोणीच कल्पना देऊ शकत नाही. आत्ता आपण देखील प्रेमाचा असाच एक आविष्कार पाहणार आहोत ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. सर चाय ए चाय थांब ना काय थांब ना लावलंय मग धरणं थांब की मग थांब थांब की झालं मला माग माग येऊ नका तुझ्या नाही मागे यायचं कोणाच्या मागे यायचं मग चल ना पिक्चरला. मी नाही येऊ शकत आता लय आपण फिरलो बस झालं त्या आत्याबाई माझ्या नावानं उगाच ठणना करतात मग किती दिवस गेलो नाही कॉर्नर सीट बसायचे मला. तुम्ही एकटे जा मला नका सांगू. थांब की तू मग लय लाडात येऊ नको मग वाजून मुसकाडाच मग मारणार मला मग एवढंच येतंय तुम्हाला मला नका बोल रुसली वय आम्ही रुसली मग काढीन मी रुसवा मग बघ
मग तुला माहितीये मग कसं असतंय मग कसं असते हा कसं असते दाखव मला कसं असतंय आम्हाला बघायचंय आणि बुक्का घातल्यावर मग मारणार मला तुम्ही हा बुक्का घालीन इथं पब्लिक प्लेस मध्ये मारणार हा मारीन आणि मी वरडले मग मग ओरड की मग बघा मी वरडीन ओरड की मग मला चॅलेंज देऊ नका माझं कोण वाकडं करणार आहे ओरडलीस तू ओरड की मग मारा. मग बघ मारा. हे बघ मग मारा हिम्मत. हे बघ मारा ताई 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 मारलं काय मारलं काय मारलं काय छेडताय त्यांना अरे मारतो काय तू अंगाला हात नका लावते ना छेडता मी अरे मी बघितलं काय पण करीन तुझा काय संबंध आहे काय पण करा लाक्यासाव का दुनिया विकत घेतली काय तुम्ही चल रे, तू चल. ए, तुम्ही धक्काबुक्की ओ त्यांना बाजू ओ, नको तू. नाही, 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 ताई, तू- त्यांना बाजू तुम्ही शांत व्हा काय 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 शांत व्हा ए, हाताबा- ए, चल मारीन तुला काय मारीन काय मारीन उक्काच घालीन मारलं का तू व्हिडिओ शूटिंग केलंय व्हिडिओ शूटिंग चले व्हिडिओ शूटिंग मारलं का तू मारलं का तू आवाज- तुला म्हण. खाली आवाज खाली मित्रा काय आलं काय आलं काय आलं अहो यांनी छेड काढली यांची छेड काढतो तुझ्या घरी आया बहिणी नाहीत काय मोगलाही लागले यांची नाही, आता यांची. छेड काढतो छान म्हणतो स्वतःला आई तू माझ्या नादी नको लागू आता इथे जर पोलीस आले ना तर तुला नाही उचलणार मला उचलतील दिसतो तसा अरे यार तुला ऐक ना माझं मी स्वतः बघितलंय हा माणूस ना ताईंना मारत होता ही हॅज बीन हावरिंग अराउंड द होल टाइम अरे हावरिंगच आहे तोंडावरच हावरिंग दिसतो नाना म्हणतो तू ऐक ना माझं. आई तू आता बोल नको तू एक शब्द पण बोल नको तुझा आता दादा आलाय ना आता ताई ना बोलणार आता फक्त दादाच बोलणार ऐक ना चामटवेन जरा गब्बस ताई ताई या असल्या माणसांमुळे ना या असल्या पुरुषांमुळे आपण महिला सेफ नाही फील करत आज सोसायटीमध्ये हा ए खरं बोल तू काय बघतोयस इकडे वाय आर यू लुकिंग एट हर लाईक दिस हा तुम्हाला मारले मेन लाईक यू जस्ट रोम अराउंड द स्ट्रीट अँड दे जस्ट ट्राय टू हरॅस विमेन डोंट यू हॅव अ मदर और सिस्टर एट युअर होम हा हा वाय आर यू लुकिंग एट लाईक दिस वाय एट यू लुकिंग एट हर लाईक दिस हा इफ यू वॉन्ट टू टॉक जस्ट टॉक टू मी लुक इन टू माय आईज इन टू माय आईज काय बोलली त्यांचं इंग्लिश कच्चा आहे त्यांना काय बी कळलं नाही इंग्लिश कच्चं आहे तुझं मग छेड कशी काढतोस काय संबंध आहे छेड कशी काढतोस अरे ऐक ना माझं नल्ले सांग ना तू तरी ताई तुम्ही ना तिला नल्ली बोललास तू माझ्या ताईला तू नल्ली बोलतोस आई तू काय बोलतेस यार स्वतःला का तू नल्ली बोलतेस यार आई women can never be नल्ली पण मी हाय नल्ली नाही, नाही ताई तुम्ही ह्यांना घाबरू नका तुम्ही स्वतःला तुम्हाला नल्ली शब्दाचा अर्थ माहितीये का पण मी नल्लीच आहे कारण माझं नाव नल्ली आहे माझं नाव नल्ली आहे म्हणजे माझं नाव नल्लीनी आहे माझ्या घरचे मला लाडानं नल्ली म्हणतात मग आता मी नल्ली नाही म्हणायचं तर काय म्हणायचं ठीक आहे ताई तुझं नाव नल्ली आहे नल्ली. मान्य आहे तू का नल्ली बोलतोस तू का नल्ली बोलतोस काय बोला तुझा काय संबंध बोलायचा तुझा काय संबंध बोलायचा त्यांच्या घरची माणसं त्यांना लाडाने नल्ली बिल्ली काय बोलत असतील हा. मी रस्त्यावरचे कोण बोलणार त्यांना अरे ऐक बोलणार दादा त्यांना सोडा हो दादा ऐका ना ताई तू शांत बस यार ताई तू शांत बस ए सान्या काय ना काय 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 करू नको जा माझ्या ताईच्या पाया पड कसं ताईच्या पाया पड आणि बोल चुकलं ताई माझं अरे पण का बोल चुकलं ताई माझं अरे माझा- बोल चुकलं ताई माझं अरे बोल चुकलं ताई माझं ती माझी बायको आहे कसं ताई म्हणू तिला अहो बायको माझा नवरा आहे मी त्यांची बायको आहे हो. लय बायको आहे अहो, आता माझी बायको आता धरू नको बायको आहे तुझी धरू नको, आता धरू नका ना यार तू माझी बायको आहे ना ती बायको आहे म्हणून तू काय अधिकार माचवणार तिच्यावरती नाही बरोबर आहे हा आणि बायको आहे बाहेर तुम्ही तिला असं मारताय घरी जाऊन काय काय करत असता अरे, तुम्ही घरी जाऊन तुडवत असेल चटके बिटके देत असेल हे नो मीन्स नो हा काय तापसी पन्नूचा डायलॉग आहे त्या छपतीच्या पिक्चर मधला पिंक पिंक हा, मी पुन्हा नाही बघितलं रे ढकलता मी काय म्हणते डोमेस्टिक व्हायलन्सची केस लावू ह्याच्यावरती माझा एक फ्रेंड आहे वकील फ्रेंड आहे मी सॉर्ट इट आउट किंवा मला असं वाटतं की तुम्ही डिवोर्स देऊन टाका बस डिवोर्स काय डिवोर्स प्रेम आहे आमच्या
माझे पेरू आहे. हे माझा चिकू आहे. मी त्यासने लाडानं पेरू म्हणते. मी पण तिला लाडानं चिकू म्हणतो. म्हणजे माझी ताई चिकू चिकू म्हणजे नरम. कुणासमोर कधी काय बोलायचं नाही, एका कोपऱ्यात बसायचं. तू पेरू म्हणजे कडक. हा? तू पेरू नाही, मी तर म्हणतो ह्या पेरूचे ना तुकडे करा आणि पोपटाला द्या खायला. नाही रे बाबा, ते तुकडे ए भाई ऐक ना. तू नाही रे फायरे हायरे बिरे करू नको. माझी डेंजर ओळख आहे. नुसता चालत असेल ना तरी पोलीस उचलतात मला. मी दिसतोच तसा. अरे तू ऐक ना यार. अहो दादा त्यांना सोडाव दादा ऐका हो नाही नाही ताई, तुम्ही यांच्यासाठी बॅकफुटला नका जाऊ. तुमच्यासारख्या बायका सहनशील असतात ना, म्हणून यांच्यासारख्या नवऱ्यांचं सगळं फावतं. ताई या असल्या पुरुषाला तुम्ही डिफेंड करू नका. हा हे हे या सगळे पुरुष ना सारखेच असतात. अहो अरे नाही तुम्ही महिन्याभर चॅट करता, ते तुम्हाला बोलवतात आणि मग लग्नाची वेळ येते ना तेव्हा ते जातात सोडून. माझ्या आयुष्याचा नाता अथर्व होऊन बसलाय. या अथर्वने डिच्चू दिलाय. अर्थ म्हणायचं होतं मला. एवढा अथर्व कळतो आम्हाला. हा? एवढा अर्थ कळतो आम्हाला. माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला, तुम्ही डिफेंड करू नका. सगळे पुरुष सारखेच असतात ताई, तुम्ही समजून हो ताई, सगळे पुरुष सारखे नसतात असं जनरिक बोलू नका तुम्ही. तुम्ही 1 महिना बोलवतात ना कोण होता तो तुमचा, तेव्हा नाही कळलं सोडून जाणार आहे म्हणून. उलट काही मुली अशा असतात, बाईकवाला भेटला की स्कूटीवाल्याला विसरून जातात. स्कूटीवाला वाट बघत बसतो, आता येईल नंतर येईल. ती गेलेली असते सोडून. त्याच्याकडे पुढे टाकी, आमच्याकडे मागे टाकी. जाते ती सोडून जाते. माझ्याकडे तर काय स्टोरीज नाही रे. मला कोणच सोडून जात नाही. मी स्वतःहून बोलतो, अरे मला धारा, मला धारा. निदान सोडून जाण्यासाठी तरी धारा. धरतात त्या धरतात, कोण धरतात? पोलीस धरतात. त्यांना विचारलं काय धरलं, ते बोलतात माहित नाही, तू दिसतोस तसा. मी काय करतो, व्हिडिओ शूट केलं, पोलिसांना फोन लावतो, त्यांना चालेल लावला. फोन करू. माझं प्रेम आहे तिच्यावर, मी नाही जाणार सोडून तिला. मला माहित आहे तुम्ही मला सोडून नाही जाणार. आम्ही दोघं एक दिल एक जिस्म एक जान आहे. ते माझं झाड आहे, मी त्यांची सावली आहे. मी तिचं बाळ आहे, ती माझी बाहुली आहे. ते माझे ज्योत आहेत, मी त्यांची पंती आहे. ती माझी बबली आहे, मी तिचा बंटी आहे. बंटी आहेस? आजो काय तुझी? काय बोलताय? हा काय फालतूपणा काय आहे? ज्योत बारबी हे काय काय याचा अर्थ काय आहे? ते आहे तसलं आहे आमचं, जरा ते वेगळं आहे. अगोरी आहे थोडं. रावडी आहे आमचं. म्हणजे आवडतं रावडी तिला सगळं. ते तसलं वागलं नाही की मला कसं नुसतं होतंय. हा तिला तसंच पाहिजे. आमचं घरी पण असंच असतं. घरी कसं असतं घर ना, मी कसं असतं घरी. या बाग मग बघ आलोय मी आता. मग बुक्का घातल्यावर कळेल. मग मी वरडले कळेल, मग येते वरड वरड वरड. काळं निळ होतंय. मग परत मग सगळी विचारतात काय झालं. असं वय कुठं झालं काळं निळ? मग मी पण खाईन तुला. असलंच आवडतं. इज दिस फॉर रिअल? म्हणजे नवरा बायको मध्ये हे असलं प्रेम असतं का? डोळ्यासमोर आहे तुमच्या. ओ ताई, ओ दादा, हा भातुकलीचा खेळ घरी खेळा ना. मग ते कुठे 4 चौघात त्यांनी हात पिरगळला, तुम्ही ओरडलात, कोण पण मदतीला येणारच ना. दादा, अरे कोण काय 4 चौघों में ऐसा कुछ नहीं होता है. देख, इश्क को कोई जगह नहीं होती और मोहब्बत की कोई वजह नहीं होती. कळलं ना तुला? कळलं काय? काय झालं, येडी माणसं भरली आहेत रे. हे फालतू धंदे करायचा घरी करायचे ना. काय संस्कृती कल्चर बिल्चर काय आहे की नाही? म्हणून तुम्हाला उचलतात पोलीस. तोंडात सोबतच नाही संस्कृती. तो काय निघतो काय घरी? घरी निघतो काय? छानपणा शिकवते. चाल नाही का?
फालतूचा टाइम वेस्ट केला. वा 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 वा, मस्त कॉन्सेप्ट. संवाद साधला तर वाद होत नाही हे वाक्य फारच सुंदर होतं. मस्त परफॉर्म केलं. येस, हा सरसिक प्रसाद दा. चांगला होता विषय. आणि सेटिंगवाल्यांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवायला पाहिजे, कारण त्या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो, पण त्या तीन एकत्र करून आज त्यांनी जो रस्ता बनवला तो इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे ते लोकेशन पटकन डोळ्यासमोर आलं. कॅरेक्टर्स चांगली होती, अप्रतिम. सई. हुशार परफॉर्मन्स असं मी म्हणेन, कारण सुरुवात झाली तेव्हा असं वाटत होतं की बरंच झालं ह्याला मार मिळाला. मग हळूहळू तुम्ही त्याचं रूपांतर कशात तरी केलं. मला असं वाटतं की नवरा बायकोचं नातं एवढं ब्लॅक आणि व्हाईट कधीच नसतं. त्याला खूप लेयर्स असतात, खूप कलर्स असतात, आणि ते तुमच्या परफॉर्मन्समधनं खूप छान बाहेर येतात. पेरू आणि चिकू दोघेही फार डिलिशियस होते, फार मजा आली. तुमच्या तिघांची भक्कम साथ. लेफ्ट हातानी, डाव्या हातानी जे सटासटा मारत होतास ते क्रेझी होतं. मजा आली. ओव्हरऑल नाईस परफॉर्मन्स. आणि प्राजू म्हणाली तसं संवाद साधला तर वाद होत नाही. आपले रायटर आणि डिरेक्टर अत्यंत हुशार आहेत. मला असं वाटतं की त्यांना जे मांडायचं असतं ते फार छान पद्धतीने मांडतात, डिसेन्सीनी मांडतात, डिग्निटीनी मांडतात, आणि ही गोष्ट फार आवडते. येस येस. मंडळी, हास्याची ही मोहीम अशीच चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र आता बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचं 5G. सोमवार ते शुक्रवार.